श्रीराम. साधनांनी जे साधत नाही ते संत सहवासाने साधतं. अवतारी संत आणि इतर संत यांच्यामध्ये फरक असतो. अवतारी संत हे ज्ञानेश्वर महाराजांसारखे किंवा समर्थांसारखे असतात. ते आपणहून येतात आणि आपलं काम झालं की जातात, मग ते राहत नाही. संतांनी जगातली राज्य मिळवली नाहीत, पण त्यांनी स्वतःवरती राज्य केलं. चमत्कार करणं हे संतलक्षण नव्हे. चमत्कार सहजगत्या होतील तर होत, पण चमत्कार दाखवावा म्हणून संत चमत्कार करत नाहीत. संतांची निंदा किंवा अपमान करू नये, त्यांची परीक्षाही पाहू नये, कोणाचंही वाईट चिंतू नये, दुसऱ्याचं हित करावं, हितच चिंतावं. उत्तम हित नामा वाचून अन्य कशातही नाही. म्हणून अखंड भगवन नाम जपणं ही संतसंगतच आहे. सद्विचार ही एक सत्संगतच आहे. ध्यान, स्मरण, मनन आणि सद्ग्रंथ वाचन यामुळे संतांची गाठ पडून त्यांच्याशी समागम होणं शक्य होईल. संत समागमात राहून विषय मागणं हे समागमाचं रहस्य नाही. एकुलत्या एका मुलाने अफूच्या गोळीसाठी हट्ट धरला तर आई त्याला ती गोळी देईल का? जर तिने ती दिली तर ती खरी आईच नाही. त्याप्रमाणे जो विषयाचं प्रेम देईल तो खरा संत नव्हे. संताला विषयाचं प्रेम असत नाही. इतकंच नाही तर त्याचा माणूस विषयात राहिला तर त्याच्या हृदयाला पीळ पडतो. कुत्रा हाड चघळत असताना आपल्याच तोंडातलं रक्त पिऊन ते त्या हाडातून येतंय असं समजतो आणि शेवटी त्यातच मरतो. हे पाहून जितकं वाईट वाटेल त्याच्या दसपट नव्हे अनेक पट आपण विषयमग्न असलेले पाहून संतांना वाईट वाटतं. संतांनी खरंच भगवंताला जाणलं. जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपलं स्वतःचं सार्थक झालं असं वाटतं. साधनांनी जे साधत नाही ना ते संतांच्या सहवासात राहिल्याने साधतं. मनुष्य जितका निस्वार्थी तितकी त्याची भाषा व्यापक असते. तुमच्या आमच्या घरातले लोकसुद्धा आपलं ऐकत नाहीत, पण संतांची वाणी सगळ्या जगावरती परिणाम करते, कारण ती सर्वव्यापक असते, अत्यंत तळमळीची असते. याच अर्थाने श्रुती सनातन आहे. जगाचं कल्याण व्हावं म्हणून ऋषी बोलले, म्हणून त्या वाणीने जगाचं कल्याण व्हायचं आणि जगाचं कल्याण व्हावं असं वाटेपर्यंत ती वाणी राहायचीच. आहे त्यात समाधान मानणं, कोणाचाही द्वेष मत्सर न करणं, सर्व भगवतरूप मानणं, निराभिमान राहणं, सदोदित भगवन नामस्मरण करणं आणि संत सज्जन सद्गुरू यांच्याविषयी पूज्यभाव ठेवणं, या गोष्टी आचरणात आणणं हाच खरा परमार्थ. यात कोणती गोष्ट अवघड किंवा खर्चाची आहे सांगा? आम्ही निश्चयाने ती करत नाही म्हणून समाधान येत नाही. या सगळ्या गोष्टींप्रमाणे जर आचरण ठेवलं ना तर समाधानच येईल. श्रीराम.